नागपुरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि 19 वर्षाचा आरोपी अभिषेक यादव यांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हे संबंध प्रेमसंबंधात बदलले. यानंतर 1 एप्रिल 2024 रोजी आरोपीनं पीडितेला कपिलनगरमधील टेकानाका परिसरातील एका फ्लॅटमध्ये बोलवलं. पीडितेनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीनं लग्नाचा आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यानंतर आरोपी वारंवार पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिचं लैंगिक शोषण करत होता. इतकंच नव्हे तर पीडितेचा विश्वास कायम राहावा यासाठी आरोपीनं मंदिरात तिच्याशी लग्न देखील केलं होतं. पीडितेला ती गर्भवती असल्याचं कळल्यानंतर तिनं याबाबत फोनवरून अभिषेकला माहिती दिली. मात्र यावेळी अभिषेकनं तिला शिवीगाळ करत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर पीडितेनं कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांमय गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्या मुलीची इच्छा नसतानाही त्याच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यामुळे ती मुलगी 1 महिन्याची प्रेग्नंट पण आहे असं समजलेलं आहे. त्यामुळे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक पण केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अपराध क्रमांक 369/26 कलम 64, 352 BNS सोबत 4-6 पोक्सो कलमान्वये आम्ही दाखल केलेला आहे. आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. आरोपी आणि जी विक्टिम आहे यांची मेडिकल चाचणी पण केलेली आहे. सध्या आरोपी आमच्या PCR मध्ये आहे. सदरचा गुन्हा हा प्राथमिक स्तरावर चालू आहे आणि प्राथमिक तपास सुरू आहे.